आमच्या पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं बंड त्या ठिकाणी झालेलं नव्हतं। पक्षामधले 2 ते 3 उमेदवार हे त्या पदाकरिता इच्छुक होते आणि कॅपेबल देखील होते। पक्षाकडूनच सांगण्यात आलं होतं की दोघा तिघांनी देखील त्या ठिकाणी सर्व आपले कागदपत्र घेऊन तयार राहावं आणि अंतिम क्षणी पक्षाने एक निर्णय घेतला। त्याच्यामुळे ऑलरेडी काही जणांचे फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झालेले होते आणि मी ज्यांनी विड्रॉल घेतलं त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि पक्ष कार्यात इतिहासात त्यांचं ज्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन होतं आता सध्याच्या ह्या निवडणुकीमध्ये देखील आणि भविष्यात त्याच ताकदीनं ते पक्षामध्ये कार्यरत राहतील। नाही, छायाताई ह्या पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्या आहे आणि निश्चितपणे त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य हिंगणघाट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करत असतात। वरिष्ठ नेतृत्वांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या निर्णयासोबत त्या देखील सहमत त्या ठिकाणी झाल्या। आता त्या देखील पक्षासोबत त्या ठिकाणी आमच्यासोबत आलेल्या आहेत। नाही, त्यांच्या भावाने देखील अनेक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी त्याग केलेला होता। त्यांनी आपलं जीवन कार्य सुरू असताना अनेक गोष्टींचा त्याग करून पक्षाचं कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं। निश्चितपणे छाया त्यांचं देखील कार्य त्या ठिकाणी दखल घेण्याजोगतं आहे। येणाऱ्या काळात त्यांचा देखील निश्चित विचार करण्यात येईल। अजून आपली महानगरपालिका झालेली नाहीये। संपूर्ण जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकांच्या निवडणुका आपण त्या ठिकाणी लढतो आहे आणि भारतीय जनता पार्टी ही 100% 6 देखील नगरपालिकेमध्ये प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येईल।